आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आम्हा स्वयंसेवकांची ही सेवा वारी। या वारीत आम्ही ध्यान, उत्स्फूर्त सत्संग, उत्सव, निरपेक्ष सेवा यांचा मनापासून अनुभव आणि आनंद घेतला। विठुरायाच्या चरणावर समर्पित होण्यासाठी ज्ञानोबा तुकोबारायांसोबत शेकडो मैल चालणारे हे वारकऱ्यांचे पाय खरोखर वंदनीय आहेत। या पायांवरच तर वारी शतकानुशतके अखंड उभी आहे। वाटतंय पाय दुखतात काय? नाही आता बरं वाटतं जरा थोड्या वेळाने। मी आज ह्यावेळेस पहिल्यांदा आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांची तेलाने मालिश करण्यासाठी आलेली आहे। त्यांना तेलाने मालिश करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला पण छान वाटतं। मला खूप छान वाटतंय। माझं हे दुसरं वर्ष आहे वारीतलं आणि वारकऱ्यांचे एवढे थकून मागून येत आहे तर त्यांची सेवा करायला मिळते, आम्हाला खूप छान वाटतं। एकदम मस्त काय वाटत नाही मी यांचा पाय करतो, मला गुरुजींचेच पाय दिसतात सर। कसं वाटतं ताई? हमें लगता है कि हम जैसे कि गुरुदेव को या फिर विट्ठल के ही पैर दबा रहे हैं। मुझे आज वो एहसास हुआ जब मैं आज इन लोगों के पैर दबा रही थी। बहुत ही मन में हल्कापन है, एक्सपेंशन है और बहुत बहुत खुशी है। बस यहाँ रहकर इस एनर्जी में, इस भक्ति के माहौल में रहकर बहुत बहुत अच्छा। वेदना, शारीरिक व्याधी जरी असल्या तरी मुखी नाम थांबत नाही। मोके झाले का पाय? मोके झाले पाय? सुंदर काही अपेक्षा नाही माझी, त्यामुळे अतिशय सुंदर वाटते। तर घरी असतं तर अपेक्षा पण ते छान म्हणा, ते काहीच अपेक्षा नाही। चांगलं वाटायचं आनंद अरे रामकृष्ण हरी जय गुरुदेव। आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री रविशंकरजी सांगतात की जीवन जगत असताना 3 गोष्टी करणे खूप गरजेचं आहे। ते म्हणजे आहे पहिली गोष्ट सेवा, साधना आणि सत्संग। तर सेवा कोणाची करायची? संत तुकाराम महाराजांचे अभंग सांगतात, गीता भावती करती श्रवण अखंड चित्त टोपाचे, तुका मने मज घडो त्यांची सेवा परे माझ्या दैवा पार नाही। म्हणजे याचा अर्थ असा आहे की या वारकऱ्यांची, या साधकांची सेवा घडो असं तुकाराम महाराज देवाकडे मागणं मागतात आणि आमच्या सर्व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराला ही सेवा करायची संधी मिळतील, ही खूप मोठी परमभाग्याची गोष्ट आहे। रामकृष्ण हरी जय गुरुदेव। आपण गेल्या 17 वर्षापासून सेवा करतोय, तेल मालिश आणि त्याचबरोबर आपले पाण्याचे टँकर सुद्धा असतात, अशा टॉयलेट व्हॅन असते, ह्या सगळ्या आपण सेवा एक सोबत करतो आणि आपले गुरुदेव सांगतातच सेवा, सत्संग, साधना ही केली पाहिजे जीवनामध्ये। त्याच्याशिवाय आनंद नाही। तर ही सेवा करताना खूप छान असा आनंद फील होतो आणि तो सगळ्यांनी अनुभवा, सगळ्यांनी सेवेला या। रामकृष्ण हरी। सेवेमुळे सॅटिस्फॅक्शन मिळते आणि मला ते इथं अनुभवायला मिळालेलं आहे। ही खूप चांगली गोष्ट आहे आणि मी आता ठरवलंय प्रत्येक वर्षी मी वारीला येणार आहे। जय गुरुदेव। आम्ही
वारकरी लोक पंढरपूरला निघाले आणि ही आमची चरणसेवा तुम्ही केल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणेने सर्व क्षेत्रातील स्वयंसेवक एकवटले. त्यात डॉक्टर्स कसे बरं मागे राहतील. जय गुरुदेव रामकृष्ण हरी. गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या कृपा आशीर्वादाने व विठ्ठल पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने 5 वर्षापासून एक दिवसीय वारी अनुभूती शिबिराचं आयोजन केलं जातं. त्यामध्ये 5,000पेक्षा जास्त पेशंट लाभ घेतात, त्यांच्यावर मोफत उपचार केला जातो. तसेच 5,000पेक्षा जास्त राजगिरा चिक्की पॅकेट वाटप केलं जातं. सेवा साधना सत्संगचा अनोखा मिलाप केला जातो. 500हून अधिक शॉल वाटप केलं जातं. त्यांच्या पायाची मालिश केली जाते. पालखीसोबत दिंडीसोबत चाललं जातं. विठ्ठलाचं नामस्मरण केलं जातं. नंतर दिवे घाटामध्ये विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन केलं जातं. गुरुपूजा रामदान असं सेवा साधना सत्संग असं एक परफेक्ट पॅकेज ज्यांना एका दिवसात अनुभवायचं आहे आणि हा ईश्वराची जी महालाटेमध्ये कृपा सेवेमध्ये सहभागी व्हायचं, त्यांनी नक्की आम्हाला पुढच्या वर्षीपासून साथ द्या. थँक्यू. जय गुरुदेव.